मुरारबाजी देशपांडे. अहो मुरारबाजी काही सैन्यानिशी त्या पुरंदर किल्ल्यावरती छाती काढून उभा होता आणि मिर्जानं जहरी चाल टाकली आणि दिलेर खानाला पुरंदरावरती पाठवलं. दिलेर खान गेला, 1.25 फौज घेऊन मुराच्या अंगावर तुटून पडला. अरे एक मुरा 50, 100, 200 अशी कत्तली करत फिरत होता. ते शौर्य बघितलं, आसमानी त्याचं धाडस बघितलं आणि दिलेर खान तिथंच थांबला. त्या दिवशी त्याला कळालं मराठ्यांचं शौर्य नेमकं असतं तरी कसं ते फक्त मुरारबाजी देशपांडेंसारखं. अरे त्याला काय माहितीये, मराठा म्हणजे दुसऱ्याची मौत स्वतःच्या कमरेला आणि स्वतःची मौत रायगडाच्या सिंहासनाला बांधून घोड्याला टाच मारणारा मराठा कधीच कुणाच्या बापाला माग हटत नसतोय. अरे थांबला तो, दमला, शेवटी तो मुराला म्हणाला, अरे सुन मुरा, अरे ऐक मुरा, ए मुरा, या आमच्या स्वराज्याकडं तुला जहागीर देतो, माणिक मोती देतो. मुरानं पक्ष नाही बदलला. मुरा म्हणाला, सुन दिलेर, अरे ऐक दिलेर, अरे दिलेर, आम्हा मराठ्यांना शिवरायांना आज वक्त बेईमान झाला असेल. अरे दिलेर, आम्हा मराठ्यांना आणि शिवरायांना आज वक्त बेईमान झाला असेल, पण लक्षात ठेवू दिलेर, आम्ही मराठे कधीच रक्ताला बेईमान होत नसतो. आम्ही मराठे कधीच रक्ताला बेईमान होत नसतो. का हो, का नाही जाऊ वाटलं त्याला दिलेर खानाकडे? का? महाराजांनी काय शिकवली माहिती आहे? महाराजांनी या लोकांना पैसे नाही दिले, महाराजांनी या लोकांचा जीव जिंकलाय. अहो महाराजांनी एक गोष्ट इथल्या रयतेला शिकवली, प्रत्येक मावळ्यानं ती गोष्ट अंगीकारली पाहिजे. ती गोष्ट म्हणजे निष्ठा. निष्ठा, स्वराज्यासाठी अर्पण केलेली प्रत्येक मावळ्याने निष्ठा. म्हणून औरंगजेब मारला, शाहिस्ते खान मारला, अफजल खान मारला, यांना मारल्यानंतर त्यांचे सैनिक पळून गेले, पण जीव गेला तरी महाराजांचा एकही मावळा हटत नव्हता. याचं कारण महाराजांनी त्यांच्या मनामध्ये निष्ठा पेरली होती. अहो राजे सहज चालत चालत जायचे आणि एखाद्याच्या खांद्यावरती हात टाकायचे. अरे ज्याच्या खांद्यावरती महाराजांचा हात आणि ज्याच्या कानामध्ये महाराजांचे बोल, तो माणूस मेला तरी तो छत्रपती शिवाजी महाराजांचाच होऊन राहायचा. हा विश्वास पेरलाय हो महाराजांनी इथल्या प्रत्येक मावळ्यामध्ये.